नमस्ते, मी वनपाल पांगरी बार्शी रेंजमधून वन विभागातून बोलत आहे की 4-5 दिवस झाले उस्मानाबाद जिल्ह्याच्या हद्दीमध्ये बिबट्या फिरत आहे ही बातमी आम्हाला माहित होती. तरी आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीच्या बाजूला जाऊन फिरत होतो, गस्त घालत होतो, लोकांना समजून सांगत होतो की आणि मी वन विभागाच्या लोकांना कॉन्टॅक्ट बी केला होता. ते म्हणले आहेत म्हणून आम्ही पण गस्त घालत होतो, लोकांना सर्वांना सांगत होतो की म्हणजे तुम्ही जागृत राहा. आणि काल उपळाठोंगेमध्ये 3 बोकडावर बिबट्याने हल्ला केला ही बातमी आम्हाला कळताच आम्ही त्या ठिकाणी गेलो, पंचनामा केला, जबाब घेतला. डॉक्टरांना तिथं वैद्यकीय डॉक्टरांना तिथं बोलवून त्यांचे पण तपास घेतले, PM रिपोर्ट घेतला त्यांच्याकडनं आणि लोकांना सर्वांना जागृत राहण्यासाठी संदेश दिला. बिबट्याबद्दल संध्याकाळी लोक गावात जाताना त्यांनी हातात काठी, टॉर्च, मोबाईलवर गाणे लावावी, एकाने फिरू नये. लहान मुलांना खास करून सर्वांनी थोडं लहान मुलांकडे काळजी घ्यावी आणि आपली जनावरं जेवढे होईल तेवढं बंदिस्त ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस ठेवावी. आणि परत चुकीची अफवा कुणीही पसरवू नये, कारण वन विभाग त्याबद्दल जागृत आहे, सारखं फिरत आहे. आणि जेवढं होईल तेवढं तुम्ही लोकांना सहकार्य करा, आम्ही लोकांना सहकार्य करतोय. फक्त मला एवढंच सांगायचंय की संध्याकाळीच्या वेळेस थोडीशी आपण थंडीच्या दिवसात शेकोटी करतो त्याच प्रकारे शेकोटी करा. त्याच्यामध्ये मिरच्याची थोडीशी लाल मिरच्याची भुकटी टाका. ठसका उठल्यानंतर बिबट्या तिथं थांबत नाही. आणि तुम्ही ज्यावेळी शेतकरी लोक शेतात पाण्याला जातात त्यावेळी सोबत 2-3 जावा आणि हातात टॉर्च आणि लाकूड एक मोठं जरा थोडंसं तुम्हाला तुमच्या काही जर आलं तर तुम्हाला तुमचं संरक्षण करता यावं. उपाययोजनासाठी वन विभागाने भरपूर गस्त वाढवलेले आहेत, टॅप कॅमेरे लावलेले आहेत. जर नागरिकांना बिबट्या दिसला तर 1926 हा टोल फ्री क्रमांक वन विभागाचा आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल करून आम्हाला कॉन्टॅक्ट करावे आणि सतर्क राहावा आणि सावधगिरी बाळगा. धन्यवाद.